दुसऱ्या तुला मारते रे म्हणले मी तिकडे म्हणले कीर्तन करू देत नाही बुवा मी एक नंबरचं नाव फलट महाराज शेवटला लिहिलं शेवटला हे बरोबर 11 उठलो आता बरोबर टाइमशी उठलो महाराज काय माणसा म्हणला तुम्ही तुमच्या आणि माणूस पाहिलाच नाही म्हणून किती लोक नेली म्हणून मी तुमच्या गावचे बाप बाबा विचारत नका म्हणून मस्त मोठा आपल्यामुळेच भरला म्हणे तुमचा नाही हो वावरातले घुरे आपल्यामुळेच भरले नाही हो आज तुमचा नंबर आपल्यामुळेच लागणार होता मला वाटलं होता म्हणजे आणि आपल्या सोडते काय महाराज म्हणे आपण घरून येताना नेम घेऊन आलतो म्हणे 1 2 3 4 5 6 7 8 एक दोन प्रमाणे आपल्याला माणसाने यायची होती आज तुम्ही चहा पाजला तुम्ही काय आदरात चिठ्ठी केलं म्हणजे आपण तुमच्यावर खुश झालो आणि बर मग खुश होऊन काय देता काहीच नाही म्हणजे आपल्या नियमात फेरबदल काय करतो मी आपल्या नियमात फेरबदल मला काही गोर नाही धन्यवाद मला मग आता काय करता 1 2 पासून माणसं येत नाही मला आता खरून माणसं म्हणजे मोहा नंबर आहे विठाला पुन्हा माऊली सांगतात महाराज आगा मरण शब्द ही नस आहे माणसाला मरण शब्द सहन होते का हा एखाद्या माणसाला म्हणलं कार्तिक महाराज तुम्हाला आता म्हणलं जा तिकडे जाऊ मरा पकवात फेकून हाता तुम्ही मला मर म्हणता येते का इतका नाही आवडत हातोडीतून फेकून मारता मला मर म्हणला कस काय म्हणला असं करत ना तुम्ही पण सांगायला महाराज मर म्हणता येते का पण जे माणूस मरल त्याला मरा वाटते का वाटत नाही कसं वाटत नाही मरा वाटते कोणाला कोण आलाच नाही एक दिवस आता काल परवा तुमच्याकडे हिंगुलला कीर्तनाला मला रेल्वे आहे तिकडे रेल्वे त्या रेल्वेच्या वरून जायचं मला त्या पुलावरून तर खालून चाललो जात असताना गाडी उभी केली आणि ती लांब गाडी यायची तिथे असं पडलं लाडू का काय सिग्नल पडलं मग आता पलीकडे जायचं म्हणलं पण 5-10 मिनिटं वेळ आहे उभं राहा तितक्यात लांब जावं म्हणलं पाहिजे असा दमादमानं पलीकडे चाललो एक पोरग त्या पटरीवर झोपला असं पटरीवर मी दादा जेवण दिसायला तुला मराय काय रोगाला काय ए महाराज म्हणलं आगावच्या गोष्टी करू नको कोणी बायको देणं काय नाही म्हणला कोणी चांगलं बरं म्हणलं मेलेलं बरं म्हणला बायको पाय मरायची काय करत चाल म्हणजे मी करून देतो आर म्हणला तू कुठं बोंबला उड्यापाशी नागड गेलं सरांना घेवा नाही वेळ म्हणला महाराज लोकच मोकळे तू हम वाकुठा मिळ बसवायला म्हणला काहीच करणार चालताय म्हणला आता म्हणलं आपला धरून बांधायचं काल बोंबला म्हणलं महाराज ते झोपलं त्या पट्टीवर तिकून गाडी येते बुवा म्हणलं आपण आपलं जा तितक्यात असा कल्लू महाराज पाटील कल्लू लिंबा झाडाचं मोठं मोठं त्या झाडाखाली 3 खाण्याचा टिफिनचा डबा तुमच्याकडे आहे का ते डबा टिफिनचा त्या 3 खाण्याचा डबा मी उचलून पाहिला जडच्या जड लागला मला जड मी त्याला विचारलं दादा हे डबा कोणाचा आपलाच म्हणून कसं काय आणलं आणि म्हणला जर समजा रेल्वे जर तिकडच बंद पडली तर मी काय उपाशी मरू का म्हणला आता मरायला तर डबा घेऊन सगळं गेलं विठाला एक काल एक आमच्या इथं हातभर झोरी घेऊन जे फळायले महाराज या वरतीकडे मी आडवा गेलो थांब इतकं फळा काय झालं गदरला म्हणायची बायको धडबरण पोरग धडबरण गावातले धडबरण सगळे सीमा दे मेलेलं बरं म्हणला मग कोट चालली मरायचं चाललो म्हणलं आता इतक्या दूर म्हणला हो की इतक्या दूरने जीव देतो म्हणला आणि शेवटचं तुला बोलून चाललो मला परत काय खरी गोष्ट चाललं पुन्हा हात धरला थांब कोट चालला मराय मला मग डोसक्याला बॅटरी काढून लावली अशी असते ना अडकायची याच बॅटरी काढून लावली म्हणला वाटण जर इचुकडा असला तर आता मरायचा इचुकड्याचा देव अरे मरणे ते एंडील पिऊन विठाला मरणाऱ्या माणसाला सुद्धा मरण सहन होत नाही पण वाचता येते का वाचता येत नाही म्हणून याचं नाव मृत्यूलोक महाराज आम्हाला मृत्यूलोक कळालं पण या मृत्यूलोकात काही आवड निवड करावं की नाही महाराज म्हणले निश्चित करा काय करायला पाहिजे आवड महाराज 2 आवडी सांगतो एक महिला मंडळीची एक पुरुष मंडळीची आणि तिसरी आमच्या लोकांची की अभंग समजला उठाला पुरुष मंडळी मायावर तुम्ही लाकडं फोडत असाल सगळेजण लाकडं फोडत नसतील बाय धुणं कोण धुती धुणं माणसं धुतो तुमच्या गावात बाया धुतात ना महाराज कपडे जर धुयाचे असतील तर आमच्या भागात एक पद्धत आहे मळालेले कपडे पहिल्या निरम्याच्या पाण्यात बुडवायचे एक कपडा मुरलीवर बाजूला काढायचा आणि गोट्यावर खुंदवायचा असंच करतात ना मग ते धुतलेला कपडा त्या पाण्यातून काढायचा धुयाचा काढायचा सारखं चालू ठेवायचं बाय म्हणत असतील रामजी बापू काय महाराजांना तुया असा महाराज तुया कवा चालला नाही म्हणत असतील असा महाराज कवा चालला नाही कवणीला कपडे धुवायचं घेऊन धुवून द्या तसं काही वर नाही तसं करत नाही मी काय फक्त सांगायला महाराज ते कपडे धुयाचे महाराज धुत असताना बाई शेवटला एक कपडा होते कोणता माहिती आहे का स्वतःची साडी आणि किती आवडीन होती माहिती आहे बापू लय आवडीनं एक पाय पुढे करते एक माग हातात साडी धरते अशी आपटते की नाही सहज जरी साडी आपटली तर सहज धुणं निघते
पण बाई धुणं आपटत असताना एक शब्द लय गोड बोलते. कोणता माहिती आहे कार्तिक महाराज? काहीच गरज नाही त्या शब्दाची, पण आवडीने एक शब्द वापरते. कोणता माहिती आहे का? अशी धरते आणि सुप करते. काय गरज आहे? काय गरज आहे म्हणतो सुपकून करायची? मी काहीच गरज नाही, पण बाई आवडीने सुपकून करतात की नाही? बरं सुपकून केलं काय साडी वाळून निघते? नेमकं होते काय? फक्त आवड होय, काहीच घेणं नाही देणं नाही. आता ही झाली बायाची सवय. आता माणसाची सांगतो. कोणती आहे ती? बाबा लाकडं कोण फोडते तुमच्या इकडे? महाराज फोडत नाही. महाराज फक्त बाकीत नेते, दुसरं काय करते? लाकडं माणसं फोडतात. माणसं दांडकं सहज जरी धरलं तर इतकं पक्क धरतं, कुऱ्हाड निष्ठत, पण दांडकं सत्य का? निष्ठत नाही. पण माणसं दांडकं लय आवडीन धरतात. कसं माहिती का? कसं धरतात ती? अशी हात करतात, फू फू. काय गरज जायची? काहीच नाही, फक्त ही आवड होय. व्यवहारातली आवडी होता की नाही? आता आमच्या लोकांची एक सांगतो. आता चाल म्हणताना आपण टाळ वाजवा की नाही? टाळ वाजवा की नाही? आता एक कशी टाळ वाजवून भजन म्हणाली. आपल्या भागात एक भजनी आहे, पाटलाला माहित आहे, पाटलाच्या जवळच राहते. महाराज ते टाळ वाजवित काय चाल म्हणताना पाय आली त्यालाच कळलं कोण होय. इतकं अवघड आता हे काय धंदा व्हायचा महाराज. आता यायला माहित आहे कोण मी नाव सांगत नाही, ते लाईव्ह चालू आहे. बाबा इतकं खतरनाक आहे, फक्त आवड होय, काही गरज नाही असं करायचं. असं केलं होती काय? आता काय गाडी हाणायला की महाराजाला लाद घालायला की खालच्यावर घालतो काय कळलंच नाही. ही झाली आमच्या लोकांची. महाराज तुमच्या लोकांचे आहे, तुमच्या मृदंगाचे मुद्दे सुरू वाजवणार आहे. तुमच्या तुम्ही माणसं नंबर 1 ची असं पदशीर वाजवायली आणि लोक त्याच्याकडे पाहिले तुमच्यासारख्या माणसाकडे. आणि इकून पकवायचा दुसरा त्याच्याकडे कोणीच पाहिजे घेऊ. तिथून फटफट फटफट शिकून आला, धीरे धीरे आलं तिथून शिकून. जे महाराज पळायले, जे पळायले कोणीच टाळी वाजवून याला वाटलं अशी वाजवून त्याला काय घेणं देणं नाही. महाराज आता असं केलं माणसं असतं की टाळ्या वाजवतात, ते काहीच नाही, फक्त आवडीचा विषय होय. विठाला काय महाराज यायचा काळ होता. आमच्या गावात राहायचे लोक पाहायचे. पाटील आले म्हणजे बाबा त्या काळात अरे बाबा लयच आवाज होता ना महाराज. आळंदी हातून काढली, रात्र रात्र मी याच्या पायावर उभा राहायचा. विठाला लय आवड होती त्या काळात. महाराज लयच लोकांनी महाराज त्या काळात जतन केलं. ही साधी गोष्ट नाही, आवडीने महाराज परमार्थ केला येईल. अशा आवडी रात्रभर जरी सांगतो तरी संपेल का? नाही. प्रत्येकाची आवड आहे महाराज. मग ही एक आवड आहे बाबा, सांगत नाही आता ते राहू द्या. महाराज सारख्या आवडी जर रात्रभर माणसाचं सांगतो तो उद्धार होईल का? महाराज म्हणले या आवडीचं घेणं नाही, तुमची आवड काय? त्यावेळेला तुकोबाराने सांगितलं मुले मला फक्त एक आवडते अमृत लोकात, नाही एका हरिनामे. मला देवाच्या नामाच्या व्यतिरिक्त काहीच आवडत नाही. म्हणले का? म्हणले या नावानं माणसाचा उद्धार होईल, नवत नवल नाही. या नावानं कपी पुढे उधळले, मुक्त केले राक्षसा. हे नाव कसं आहे? नाम चांगले. नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले, चांगले चांगले माझे कंठी राहू भले, चांगले चांगले माझे कंठी राहू भले, चांगले चांगले माझे कंठी राहू भले. चांगले चांगले माझे कंठी राहू भले, कपीकुळ उधळले, मुक्त केले राक्षसा. आता कपीकुळ कोणतं? कपीकुळ म्हणजे महाराज वानराचं कुळ. आता वानराचं कुळ काय केलं? एका वानरानं जप केला. कोण? त्याचं नाव मारुतीराया. पण त्या बाबाच्या मारुतीरायाच्या जपावर आतापर्यंत पहा त्या कुळाचा उद्धार झाला. कुळाचा उद्धार कसा ते ऐका. आतापर्यंत तुम्ही कुठं थकलेलं वानर मेलेलं पाहिलं का? नाही. महाराज ते वायू गुप्त होते. शाट लागून जर मेलं तर माणसं आपल्याकडे मंदिर बांधतात मारुतीचं, पुरून त्याच्यावर गोटा म्हणतात तांबडा. काय अधिकार असेल महाराज? एका बाबा नामचिंतन केलं तो लोक त्याच्या कुळाचा उद्धार झाला. कपी कुळ उद्धरिले. आता मुक्त केले राक्षसा. कोण्या राक्षसाचा मुक्त केला? महाराज रावणाचं कुळ, खानदानी ब्राह्मणाचं. पण त्याच्यात ती बाई आली
खानदानी राक्षसीन राक्षस जन्माला आला पण अख्ख्या कुळाचा उद्धार केला रावणा सगट उद्धार केला राग राग नाव घेतलं रामाचं असं रामाचं तसं एवढं म्हणून सुद्धा कुळाचा उद्धार केला देवाच्या हाताने मुक्ती भेटली विठ्ठला हो मग इतकं देवाचं नाव चांगलं म्हणून तर महाराज म्हणले माझी कंठी राहू भले आता हरी शब्द वापरला काय म्हणले हरी म्हणले की नाही हरी नाही एका हरी नामे विना मग हरीच का वारकरी संप्रदायाचा सगळ्यात पहिला मंत्र जर कोणता असेल ऐका लक्षात घ्या पहिला मंत्र जर कोणता असेल तर फक्त हरी हरी शब्दावरून वारकरी संप्रदायाची सुरुवात आहे तेव्हा त्याला वारकरी संप्रदायाला वैष्णव संप्रदाय म्हणायचे कोणता मग सगळ्यात पहिला वैष्णव कोण सगळ्यात पहिला वैष्णव महाराज महादेव आहे महादेव मग महादेव जर कोणतं नाव जपत असेल बाबा त्या महादेवाचा एकच मंत्र आहे हरी 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 मंत्र हा शिवाचा आणि म्हणती जे वाच्या तया मोक्ष त्याचा मंत्र आहे वारकरी संप्रदायाला पहिला मंत्र आमच्या भगवान शंकराने दिला त्याचं नाव हरी आहे आणि ते जर तुम्ही आम्ही घेतला तर तुम्हाला आम्हाला मोक्ष म्हणून मृत्यू लोकात हे नाव उठला कळालं महाराज हे महादेवाचा मंत्र आहे निश्चित कळालं माणसं म्हणतील रामकृष्ण हरी भजनाची सुरुवात का बाबा तुम्ही रामकृष्ण हरी म्हणायच्या आधी आमच्या पटलांना सुद्धा गजानन महाराजांना स्वर लावताना कोणता शब्द वापरला तुम्ही कोणता महाराज पहा काय म्हणते हरी म्हणते की नाही आता ते लावायचं काम नाही आवाज बसला बटायचं कामच नव्हते महाराज प्रत्येक जण हरी शब्दाशिवाय भजनाची सुरुवात करत नाही महाराज म्हणले या मृत्यू लोकात तुमचा आमचा उद्धार फक्त एकाच नावानं म्हणले हरी 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 मंत्र हा शिवाचा आणि म्हणती जे वाचा तया मोक्ष ज्या वाचेनं त्याचं नामचिंतन करसाल त्या वाचेचं नाव वैखरी वाचा आहे आणि त्या वैखरी वाचेनं तुम्हाला विश्वाचा मालक मुक्ती प्रदान करी बरं महाराज हे करत असताना आमचा प्रपंच नेमका कसा आहे त्या प्रपंचाविषयी तुमचं चित्त काय बोलते महाराज आम्हाला सांगा अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून अनुभव ते मनी बैसरेसे म्हणले या प्रपंचाविषयी माझं भगवंताचं चिंतन करत असताना प्रपंचाविषयी माझं चित्त विटलं म्हणले आता विटलं म्हणजे रात्रचा भात बाईने तसाच ठेवला पहाटे फोडणी द्यायला आणि ते जर समजा त्याचा तार तुटायला असा तार धरला तार असा काढल्यावर तो कोण कोण खाईल खाईल चिकट तार धरल्यावर माणसं म्हणले इटलं रे इटलं फेकून दे तसा मी हा संसार फेकून दिला म्हणले विठाला चित्त विटण्याचं कारण काय त्याचं काय कारण असेल माणसं म्हणतात ना महाराज सगळं आता इटलं बघा आता वाटते डोळे लावा काय की पण डोळे लागत नाहीत लागतात का आता वाटते काहीच पाहायसारखं राहिलं नाही आता वाटते डोळे लावा पण लागतात का तसं महाराज म्हणजे या संसाराविषयी चित्त विटलं का विटलं त्याचं कारण सांगा म्हणजे त्याचं कारण एकच आहे मग ह्या प्रत्येकावर प्रेम करून पाहिलं म्हणजे प्रत्येकावर पण प्रत्येकानं मला म्हणले पाठ दाखवली पाठ प्रत्येकानं कोणा पहा आपलं सुद्धा पहा प्रत्येकानं पाठ दाखवली म्हणजे प्रत्येकानं महाराज पोरावर प्रेम केलं पोरानं पाठ दाखवली बायकोवर प्रेम केलं बायकोनं पाठ दाखवली महाराज नाते गोत्यावर प्रेम करून पाहिलं नाते गोत्यानं पाठ दाखवली
प्रत्येकानं एवढंच काय प्रत्येक माणसानं महाराज पाठ दाखवली. महाराज म्हणले कस काय बोलायले बाबा हे कस काय? अहो लय साधी गोष्ट आहे, लय साधी गोष्ट. म्हणले कस काय? या प्रपंचातलं आपलं कोणीच नाही. म्हणले कोणीच नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे बैल कुणाचे भाऊ कुणाचे कोण कुणाचे सगळे सोये बैल कुणाचे भाऊ कुणाचे कोण कुणाचे सगळे सोये कुणाचे रे गणप्राण माझे माझे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे नाही रे नाही कुणाचे नाही रे नाही कुणाचे कुणी बहीण कुणाचे भाऊ कुणाचे कोण कुणाचे सगळे सोयरे. मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार. दादा सगळे लोक आपल्या खुर्द्यावर प्रेम करतात. खुर्द्यावर खिसा गरम तर सगळे नरम. बाबा या खिशातलं संपू द्या. खिशात जवरक माल आहे तवरक माणसं म्हणतात अन्न आले अन्न आले अन्न आले. काय करू? चहा करू कॉफी करू की पाणी देऊ काय देऊ? महाराज इतकी सोय करतात. खिशात जर माल असला तर अन्न आले अन्न आले आणि एक दिवस अन्नाच्या खिशातला माल संपू द्या. हेच लोक त्याला अन्नाला महाग करतात की नाही? खोटं बोलायलो मी? कित्येक लोकांची भानगड असेल. माणसं वेगळी प्रेम करतात महाराज वेगळी प्रेम. कसं सांगू तुम्हाला? आमचे 2-4 दिवसाखाली बाई मेली महाराज मेली बाई 2-4 दिवसाखाली मेल्यावर महाराज तिची सून मला वाटलं काय प्रेम करते की पाठी तिची कंबर धरधूर कळायली महाराज अशी धरधूर. मी आजी कंबर सोडा म्हणलं काकू ते आजीची नाही नाही म्हणे महाराज धैर्य तर राहिली. मी जवळ गेलो महाराज बाई कंबर सोडायला महाराज तिला म्हणलं माय कंबर सोडणं. म्हणजे माय तू इतकी कंबर धरधूर खाऊन रडायली माय सोडणं कंबर. म्हणजे महाराज माया जर कंबर सोडली तर मधवी येऊन कंबर धरते म्हणे. का हिची कंबर धरायचं कारण एकच म्हणे हिच्या कमरला चाब्या आता म्हणे पेटीच्या ती चाब्या पाय धरली म्हणे कंबर. मी हिला धरलं नाही बुवा म्हणे. सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई. दिल का साथी नहीं है कोई दिल का साथी नहीं है कोई सब पैसे के भाई रे सब पैसे के भाई रे सब पैसे के भाई रे सब पैसे के भाई. जब अपने कलम में पैसा हो तो जोरू बंदगी करे. जब अपनी कलम का पैसा निकल गया तो कोई मीठा न बोले कोई मीठा न बोले कोई मीठा न बोले कोई मीठा न बोले. सब पैसे के भाई रे सब पैसे के भाई रे सब पैसे के भाई. वा ताळी वाजवा पुन्हा एकदा. काय थोडं प्रमाण आहे महाराज
सब पैसे के भाई आपणा साथी कोई नाही, कोणीच नाही महाराज. एवढंच काय, जोरी चलन का तोरी म्हणती माझा, लहान सानती लहान थोर तोरी सुखाची आसाला, इंद्रिय मावळले आला भागून आजा. माणसं भेव घालतात महाराज, दात पडू द्या, माणसं दिसायला कुरूप दिसू द्या, माणसं म्हणतात महाराज पाहते लेकराला दाखवतात खाय, नाही तर आजा आला म्हणतात. ते लेकराला सुद्धा आज्याची भेव घालतात इंद्रिय मावळल्यावर. उठाला महाराज. बहीण सुद्धा, बहीण कोठो भाऊ म्हणते, जोपर्यंत महाराज तिची साडी चोळी येतो भाऊ भाऊ. आणि एका दिवशी आपल्या जवळून महाराज रेल्वे गेली ना आपल्या जवळून. ज्या ज्या माणसाच्या वावरातून रेल्वे गेली त्याला विचारा बहीण किती खतरनाक आहे ती. खरंच विचारा. महाराज काय काय बहीण सह्या केल्या नाही. हे पोलीस पाटील मिठू बे झाला, बाई सही दे, बाई सही दे. ती म्हणते मी या पोराला लग्नात साडी घेतलीच नाही, मला तिच्या पोराच्या लग्नात मी सही घेतच नाही. महाराज 4-4 लाख घेतली एका सहीचे. उठाला बहीण सुद्धा आपली नाही, बायको सुद्धा नाही. माणसं म्हणते काय बोलायली महाराज, हा बायको सुद्धा नाही. आता आपण रोज घर घेतो महाराज, करतो की नाही. महाराज एका घरी गेलो, असं ते म्हाताऱ्या बाजूत पडलेलं जवळच आपल्याला घर दाखवतात. ही आमची देवरूम, ही आमची बाथरूम, ही आमची बेडरूम, ही आमची हॉल रूम, आणि म्हातारा जिन्याखाली हे घर त्याचे माल त्याचे हाल कोले पुत्रे लाल. त्याला काय नाही, जिन्याखाली. मी जवळ गेलो, मला होय तिकून फारी बांधली, त्या ताडपत्री तिकून आणि इकून मधात कोण आहे, आमचे मालक खत बापा म्हणे. हा आमचे मालक त्याच्या खाली कस काय म्हणजे घर त्याने बांधलं गेल्या घरात ठेवा ना. नाही गधी आत म्हणे, गधी म्हणलं. त्याने इतकं घर बांधलं तोर गध नव्हतं का ते. त्याने इतकं महाराज पसारा 2 एकरची 50 एकर केली तोर गध नव्हतं का. महाराज तेव्हा बरी होती म्हणे, आता गधी हवानीच करायची म्हणे, गधी हवानी. बरोबर मला सांगायला काही नाही. महाराज बाईने म्हणे खरं मरता तरी बरं आणि नाशी येली खरं तुमकून. महाराज तुम्हाला काय सांगावं म्हणे, यायला म्हणजे हैदराबादला नेलं, नांदेडला नेलं, यवतमाळला नेलं, नागपूरला नेलं. चाडेवानी मोड धरली म्हणे पैशाची. सारखं म्हणे पैसा पेरले म्हणे, याला पैसा लावला पण 1 रुपयाची याच्यात काही बदल होईना म्हणे. असं हात करून बाई म्हणते, यायच्या बरोबरचे गावातले चांगले म्हणाले, यायचा नंबर कवा लागते. असं वाटते त्याला उठून हनुच काय की, पण कार्यक्रम बंद असते ना. म्हणून तर महाराज म्हणजे कोणीच नाही. म्हणून या प्रपंचाविषयी माझं चित्त विटले हे चित्त प्रपंचापासून म्हणत म्हणी बैसले से त्याच्याविषयी कळत खिळच माझ्या हृदयात निर्माण झाली, माझ्या चित्तात निर्माण झाली. मला प्रपंच काहीच वाटत नाही. मला म्हणजे तुका म्हणे मज कडू वाटतो प्रपंच आणि रोकडे रोमांच कंठ दाटे. मला म्हणले आता त्याच्याविषयी काहीच लागत नाही, मला फक्त एकच पाहिजे देव. महाराज एवढं म्हणल्यावर काही माणसं म्हणले बाबा तुम्हाला पैसा देऊ, पैसा सोनं नाणं मोती हिरे माणिक काय गोड बोलले महाराज. काय कीर्तन मस्त केलं. तुम्हाला ना ठरल्या पैशात 2000 आगाव द्यायला पाहिजे है की नाही. असं म्हणले तुकाराम महाराज लोक. पैसा नाही, सोनं घ्या, नाणं घ्या, काही माणिक घ्या, मोती घ्या. पण महाराज काय म्हणले माहिती आहे का, बाबा सोने नाणे मृत्यू के समान आणि माणिक पाषाण. मला सोनं म्हणले बाबा माती प्रमाण आहे आणि त्याच नंतर म्हणले मला माणिक मोती खड्या प्रमाणात. मला याच्यातलं काहीच लागत नाही. लागते काय फक्त विश्वाच्या मालकाचं भजन. म्हणले ते कसं करायचं, हातानं टाळी आणि मुखानं नाम. विठोबा बाबा आता पैसा घेत नाही म्हणे, सोनं घेत नाही, नाणं घेत नाही. हे तुकाराम महाराज म्हणते, मी नाही बरं. ध्यानात ठेव सर इतकं. बाबा हे तुकाराम महाराज होय, मोहन होय, मी दुप्पट घेतो सांगल्या प्रकार. ते त्याचं सांगायचं असते. इळे लावणारे कुठं गुती घ्या गेले नाही, तलवारी करणारे महाराज कुठं लढाईला गेले नाही. त्याच्यातला ऋषी महाराज होय. विठाला
लागत नाही. म्हणले बर लागत नाही तुम्हाला? म्हणले काहीच लागत नाही. मग म्हणले आता इतकं ऐकल्यावर माणसं म्हणले काय वैराग्य मूर्ती आहे, चपल्या घालत नाही. हा वैराग्य मूर्ती आहे. म्हणले बाबा काय महात्मा आहे? म्हणले पैसाच घेत नाही. जेवण असा माणूस आम्हाला भेटायला पाहिजे, मानावं लागेल म्हणले या माणसाला. बस वैराग्य असा होतो तुकाराम महाराज सारखं. ये कुठलं त्याच वैराग्य मी जाळतो. नष्टच म्हणजे आपल्याला नष्ट करायला माणसात की नाही, आपल्या पाहून जाते कुठं सापडते म्हणून. बाबा धरतोच म्हणे याला शिकायची धरतो, याचा बंदच पडतो म्हणे खेळ, याच तर दुकानच बंद पडतो म्हणे. उद्या जमत नाही म्हणे याला. महाराज असं म्हणल्याबरोबर म्हणले महाराज जगद्गुरु तुकोबर आहे भंडारा डोंगरावर. महाराज ध्यानस्थ म्हणले बसले. रामकृष्ण हरीचा गजर आहे, सारखं देवाचं भजन आहे. तेवढ्याच वेळात वर रस्त्याने एका बाबाने अत्तर टाकलं, 70,000 रुपये किलोचं. आणि त्या रस्त्यावर तुकोबाराय गेले, काहीच वाद झाली नाही. आणि महाराज त्या झाडाखाली जाऊन बसले, विश्वाच्या मार्गाला आळू लागले, हरीचं भजन चाललं. आणि तितक्याच वेळात वाईट माणसानं वाईट बाई पाठवली, वाईट. आणि ते हावभाव करू लागले. तुकाराम महाराजांची परीक्षा चालली. त्यावेळेला तुकोबारायने त्या बाईकडे पाहिलं आणि अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितलं, तुका म्हणे तैसा दिसतील नारी, तुका म्हणे तैसा दिसतील नारी, तुका म्हणे तैसा दिसतील नारी, तुका म्हणे तैसा दिसतील नारी. त्रिसा कोणी उठू नका आता.
बैसला